नोकरी आमच्या हक्काची अशा घोषणा देत जिल्हा परिषद सातारा पदभरती 2023 मधील आरोग्य सेविका महिलांमधील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पात्र उमेदवार व राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। तब्बल 3 वर्ष नियुक्ती न मिळाल्याने पात्र उमेदवारांच्या न्याय कामासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। याबाबतची निवेदने जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांना देण्यात आले आहे। याबाबत काय प्रतिक्रिया आहेत पात्र उमेदवारांच्या पाहूया। नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, राजर्षी शाहू महाराजांचा जय हो, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलांचा जय हो, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलांचा जय हो। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा, खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा। नाहीतर खुर्च्या खाली करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो। सव्वीस नोव्हेंबर रोजी आम्ही आंदोलन करतोय। आजचा आमचा दुसरा दिवस आहे। सरळ सेवा भरती 2023 मध्ये आरोग्य सेविका महिलांची भरती होती। त्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जे भरती झालेले आहेत 35 जिल्ह्यांमध्ये पारदर्शक प्रकारे भरती केली गेली आहे, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये त्या भरतीमध्ये नक्की काळाबाजार झाला की दुसऱ्या आर्थिक भ्रष्टाचार करून यांनी ज्या आमच्या मागण्या पूर्ण नाही करत आहेत। 18 मुलीच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत, त्या माजी सैनिकांना कन्वर्ट करून आलेल्या आहेत, तरीसुद्धा आम्ही पात्र असूनही आम्हाला आमच्या नियुक्ती न देण्याचं टाळाटाळ करतायत। त्या नक्की कशासाठी करतायत त्याचंही ते करत नाही आहेत। निवड